हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण मेन्स अ डे ही सिरीज आपण स्टार्ट केलेलं आहे. मेन्सचे क्वेश्चन आपण डेली डिस्कस करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण GS2चा क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला. आज आपण GS1 मॉडर्न हिस्ट्री ह्या पार्टमधून एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि त्याच्या आधारावर आता ही सिरीज कशी चालेल बघा. आम्ही क्वेश्चन देऊ तुम्हाला, त्याच्यावर डिस्कशन करू की क्वेश्चन कसा अप्रोच करायचं, कसं लिहायचं आहे, कसा कंटेंट असला पाहिजे आणि तुम्ही ते आन्सर स्वतः लिहायचं आहे, त्याच्या संदर्भात वाचन करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची मेन्सची एक चांगली तयारी होऊन जाईल, म्हणून आम्ही ही सिरीज घेऊन आलेलो आहे. आजचा क्वेश्चन बघा काय आहे. 1857 रिव्हॉल्ट वॉज नॉट मोर दॅन अ सेपोय म्युटिनी डिस्कस. म्हणजे 1857चा उठाव हा फक्त शिपायांचा बंड नव्हता, तर त्याहून अधिक होता. हा आपल्याला डिस्कस करायचा. आता डिस्कस म्हटल्यानंतर तो क्वेश्चन त्या पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल, थोडंसं तुम्ही आता हा क्वेश्चन बघितला, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही थोडंसं याचा 1857चा पार्टचा मेन्सच्या अँगलने ह्या अँगलने थोडे रिव्हिजन करायचे आणि मग मी लेक्चरमध्ये जे सांगितलेले पॉईंट्स आहेत त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला मग सुरू करूयात. मित्रांनो, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी अनेक विद्यार्थ्यांना मेंटरशिप देत आहे. MPSC UPSC स्पर्धा परीक्षा संदर्भात UPSC MPSC कोच म्हणून मी काम करतो. मी NLP कोच म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर मी माइंड कोच म्हणून आणि लाईफ कोच म्हणून काम करतो. मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. त्याचे वेगवेगळे सेमिनार्स आणि वेगवेगळे लोकांना त्या संदर्भातलं ट्रेनिंग देत असतो. चला मग सुरू करूयात आजच्या आपल्या लेक्चरला. आता पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे, याच्यातून क्वेश्चनची डिमांड काय समजून घ्या. फक्त सेपोय म्युटिनी नव्हता हे आपल्याला. मग आता याच्यामध्ये दोन मुद्दे मांडावे लागतील की सैनिकांचं बंड आहे ही मांडणी कुणी केली, असा मतप्रवाह कुणाचा होता आणि सैनिकांचं बंड का म्हटले गेलं ते तुम्हाला थोडक्यात सांगावं लागेल. त्याच्यानंतर मग मेन गाभ्याकडे यायचं, मेन बॉडीकडे यायचं की तो फक्त सेपोय म्युटिनी नाही आहे, तो फक्त सैनिकांचा बंड नाही आहे. 1857चा उठाव सैनिकांचा बंड नाही तर एक व्यापक उठाव आहे. हे कशा पद्धतीनं हे तुम्हाला पॉईंट सांगावे लागतील. म्हणजे त्याचे लीडर्स कुठंपर्यंत त्या उठावाची व्याप्ती होती, लोकसहभाग कशा पद्धतीचा होता, हे तुम्हाला सांगायचं आहे. हे सांगितल्यानंतर मग तुम्हाला कन्क्लुजनमध्ये यायचं की परत इकडे यायचं, मग तुम्हाला ॲड्रेस करायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तुम्ही त्याच्यामध्ये कन्क्लुजनला देऊ शकता की ते एक समग्र राष्ट्रीय उठाव होता अशा पद्धतीनं, किंवा आणखी तुम्हाला जे वाटेल ते योग्य वाटेल ते कन्क्लुजन तुम्ही देऊ शकता. ते आपण बघूया विचारवंत कुठले कुठले आणि तुम्ही वाचायचं. सगळ्यात महत्त्वाचं काय, हा पार्ट हा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी होईल त्यावेळी ते वाचायचं आहे आणि तुम्ही आन्सर लिहून मला पाठवायचे आहेत. जे विद्यार्थी पाठवतील त्यांचं मी जरूर चेक करेन, त्यांना मी जरूर रिस्पॉन्ड करेन. परत एकदा मी तुम्हाला देतो, मागच्या लेक्चरला दिलेलंच आहे मी तुम्हाला. हा नंबर आहे आणि मेल ॲड्रेस livecoach0118@gmail.com ह्या मेलवर किंवा ह्या नंबरवर पाठवायच्या PDF फॉर्मॅटमध्ये. तर त्याचं चेक करून जरूर मी इव्हॅल्युएशन करून देईन. मी त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हॅल्युएशन किंवा काय ते तुम्हाला सांगेन. ठीक आहे. चर्चा करूया आपण ह्याच्या संदर्भात. ब्रिटिशांविरुद्धचा हा सगळ्यात मोठा सुरुवातीचा उठाव मानला जातो 1857. हे तर आपल्याला माहितीच आहे. पण ब्रिटिशांची मानसिकता वेगळी होती की त्यांनी त्याला काय केलं, संकुचित करण्याचं काय होतं की मोरल डाऊन करण्याचा प्रकार असतो. हे फक्त एक शिपायांचा बंड आहे, हा काय राष्ट्रीय उठाव वगैरे नाही आहे, असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं. पण आता आपल्याला क्वेश्चनच्या डिमांडमध्ये की लिहायचं की नाही, आणि तो खऱ्या अर्थानं तसंच होतं की फक्त सैनिकांचा बंड होतं का, तर नाही, तर खूप मोठा उठाव होता. वेगवेगळ्या स्तरांतून तो उठाव झालेला होता. सुरुवात सैनिकांच्या बंडापासून झालेला आहे. 1857च्या उठावाची जी सुरुवात आहे ती सैनिकांच्या बंडापासून झाली. पण तो केवळ शिपायांचा बंड मर्यादित राहिला होता का, तर नाही, बिलकुल नाही. तर त्याची व्याप्ती वाढत गेलेली आहे. ठीक आहे. कसं झालं, काय झालं, काडतुसांचा विषय, ठीक आहे, त्याला गायीची चरबी लावली जाते, ह्याच परत धार्मिक कारणे आहेत. हे सगळं आपण लहानपणापासून वाचत आलेलं आहे, आत्ताही मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वाचलेलं आहे. पण आपल्याला क्वेश्चनचा अप्रोच म्हणजे क्वेश्चनच्या डिमांडनुसार आन्सर करायचं आहे. ठीक आहे. धार्मिक कारणे त्याची दडली होती की सैनिकांच्या मध्ये. ठीक आहे. केवळ शिपायांचं बंड आहे का, तर नाही आहे. पण हे ब्रिटिश साम्राज्यवादी भूमिका ती होती की ती केवळ शिपायांचं बंड का म्हटलं गेलं,
ते आपल्याला हे सुरुवातीला लिहावं लागेल. ठीक आहे, तर ते लिहायचं. आणि त्याच्यानंतर का शिपायांचं बंड म्हटलं गेलं, तर मेरठमध्ये शिपायांच्या बंडापासून सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मंगल पांडेंचा रेफरन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये द्यायच्या आहेत. स्थानिक आणि लष्करी मर्यादित राहिलेलं आहे असं ब्रिटिश अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्याला आता हे दोन तुम्ही नावं मेन्शन करू शकता. आणखी तुम्ही लिहू शकता कॅनिंगचा त्याच्यामध्ये काय मत होतं वगैरे. जॉन लॉरेन्स आणि जॉन सिले यांच्या मते हे काय होतं की हा जे होतं ते शिपायांचं बंड होतं, फक्त सैनिकांचा उठाव होता. कारतूस मुद्दा ह्याच्यामध्ये मांडायची सुरुवात झाली. त्याच्यातून हा मुद्दा निसटता कामा नये. उठावाला सुरुवात जी झाली सैनिकांच्या, तर ह्याच्यातून असंतोष पसरला. बट आता याच्यातून तुम्हाला लिहावं लागेल की ते तत्कालीन कारण जे झालं त्याच्यातून बंड उफाळला गेला. म्हणजे असंतोष तर आहेच, आधीपासून असंतोष आहे, पण हे कारण झालं. आणि हे कारतुसाचा मुद्दा झाला किंवा लष्करी उठाव झाला किंवा सैनिकांचा उठाव झाला. आणि तिथून ते आंदोलनाचं किंवा उठावाचं लोण, उठाव म्हणून आपण उठावाचं लोण सगळीकडे पसरत गेलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा हे विस्तार भौगोलिक विस्तार मांडायचा. हा जर मॅप जर तुम्ही असा रफ मॅप काढला, मेरठ दिल्ली असं पसरलं, हे जर तुम्हाला खूप चांगलं होईल. हा मॅप काढा, म्हणजे व्याप्ती लिहा तुम्ही. तुम्ही आता मेन बॉडीमध्ये एंटर केलेलं आहे की फक्त तो सैनिकांचं बंड नाही आहे, सैनिकाचं बंड नाही हे टायटल टाका, की सैनिकांचं बंड की त्याहून अधिक काही असं टायटल टाका आणि तुम्ही सुरुवात करा. उठावाचं लोण वेगानं पसरलेलं होतं, खूप व्याप्ती त्याची लगेच तुरंत ते पसरलं. आता फक्त हे सैनिकाचं बंड असतं तर ते तिथेच मर्यादित राहिलं असतं, पण हे ज्याची व्याप्ती पसरलेली आहे. ठीक आहे, केवळ शिपाई बंड नव्हतं तर शिपायांच्या बंडाहून अधिक होतं. त्याची उठावाची व्याप्ती बघा कुठं पण गेलं, मेरठपासून दिल्लीला पसरलंय, कानपूर लखनौ ह्या भागांपर्यंत ते लोण पसरत गेलेलं आहे. ठीक आहे, मग त्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की सैनिकांचा बंड आहे. ठीक आहे, पुढे तुम्ही हे सांगायचे की लीडर्स, प्रॉमिनंट लीडर्स कोण होते. ठीक आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब तात्या टोपे, बहादूर शाह दुसरा, हे राजकीय नेतृत्व आपल्याला मांडायचे आहेत. ही कारणं होती. आता हे सैनिकांचं बंड असतं तर इथंपर्यंत त्यांचा सहभाग वाढलाच नसता नाही. तर हा व्यापक आंदोलन होतं, व्यापक. आता इतिहासकार सावरकरांनी जे लिखलेलं आहे 1857चा पुस्तक लिहिलं आहे 1857च्या स्वातंत्र्य समर, त्यांनी त्या उठावाला तिथून त्यांनी नावच दिलेलं आहे 1857चं स्वातंत्र्य समर. ठीक आहे, म्हणजे ही व्याप्ती त्यांच्या म्हणजे त्यांना माहिती होती की म्हणजे कुठल्या लेवलचं हे आंदोलन होतं. फक्त त्याच्यात काही फ्लॉज राहिले होते, त्याच्यात काही लूप होल्स राहिले होते, संघटितपणा नव्हता किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकता की सुसंघटितपणा नव्हता. बट याचा अर्थ असं नव्हतं की ते फक्त सैनिकांचं बंड होतं, त्याहून त्याची व्याप्ती होती. आणि दुसरं काय होतं की ब्रिटिशांचं जे संघटितपणा, त्यांच्याकडे असणारे आहे चांगले वेपन्स आणि लिडरशिप ब्रिटिशांचे, परत केंद्रीकीकरण जी काय त्यांची व्यवस्था होती की ब्रिटिश लष्कराची व्यवस्था, त्याच्यातून हे जे काय ते उठाव दडपला गेला, हे आपल्याला मांडायचं आहे. ह्या सर्व नेत्यांचा सहभाग त्याला एक राजकीय स्वरूप देऊन केलेलं आहे. त्यामुळे ते फक्त सैनिकांचं बंड नव्हतं असं आपण म्हणू शकतो की हे राजकीय स्वरूप. बघा की हे सगळे लीडर्स यांचा सहभाग होता. ठीक आहे, पुढे बघा. आता हा मुद्दा तुम्ही नक्की मांडायचा. मगाशी मी सांगितलं की शिपायांचं बंड झालं ते एक निमित्त झालं, आणि त्याच्यातून काय झालं की उठावाचं लोण सगळीकडे पसरलं. असंतोष तर आधीपासूनच होता, त्यामुळं ह्या 1857च्या उठावाला आपण फक्त सैनिकांचा उठाव म्हणू शकत नाही. हे मुद्दे मेन्शन करायचे म्हणून मी वारंवार रिपीट करतोय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये खूप मोठा लोकसहभाग झालेला आहे, शेतकऱ्यांचा, जमीनदारांचा सहभाग ह्याच्यामध्ये राहिलेला आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण ते बघूया. बघा, ठीक आहे. ब्रिटिशांचं मत काय होतं, लष्करी बंड होतं. राष्ट्रवादी मत काय होतं की स्वातंत्र्य समर होतं. का होतं स्वातंत्र्य समर, कारण सर्व बघा संस्थानिक शेतकरी जनता यांचा याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक पण राहिलेलं आहे याच्यामध्ये, त्यांचा एकत्रित सहभाग याच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळं हे जे आहे ते 1857चा उठाव होता, स्वातंत्र्यासाठीचा उठाव होता, असा राष्ट्रवादी मत आपल्याला इथं मांडता येते. की म्हणजे काय, आपल्याला क्वेश्चनची डिमांड समजून घ्यायची आहे, क्वेश्चन समजून घेऊन त्यानुसार मांडणी करायची आहे. लक्षात येते का? तर हा पार्ट परत रिवाईज करायचा, म्हणजे मी सांगितलं आणि असं नाही आहे. आणि हे मुद्दे तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. हे ब्रिटिशांचं मत आहे, कारण काय भारतीयांचं जे काय आहे त्यातलं ते संकुचित करण्याची ब्रिटिशांची मानसिकता होती. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुद्धा संकुचित पद्धतीनं त्यांनी मांडणी करण्याचा प्रयत्न केला, आणि संकुचित मतानुसारच त्यांनी शिपायांचं बंड म्हटलेलं आहे. पण खरं पाहता तर त्याचं व्याप्ती जी आहे उठावाची ती खूप मोठी राहिलेली आहे. ठीक,
हे भारतीय विचारवंत तुम्ही मांडा. एस एन सेन यांचं मत असं होतं की हा फक्त शिपायांचा उठाव नव्हता, तर एक तो समग्र राष्ट्रीय उठाव होता, असं एस एन सेन यांची मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर असं त्या उठावाला म्हटलं गेलेलं आहे. आर सी मुजुमदार यांनी जी मांडणी केलेली आहे, तर पूर्ण राष्ट्रीय उठाव पण नाही आणि पूर्ण शिपायांचे बंड पण नाही आहे. हा संमिश्र प्रकारचा उठाव होता. हे एक मत तुम्हाला माहिती असावं म्हणून मी मांडलेलं आहे. आणि जॉन सिले जे आहेत ब्रिटिश, तर त्यांचा जो साम्राज्यवादी मत आहे ते त्यांचं असं मत आहे की हा फक्त शिपायांचंच बंड होतं. 1857 हे उठाव जे आहे शिपायांचं बंड, हे विचारवंत तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कन्क्लुजनला तुम्हाला मदत पडेल. आणि आपलं मेन बॉडी लिहिताना हे जे ह्यातले भारतीय विचारवंतातले ह्यातलं लिहायचं आहे तुम्ही. म्हणजे काय होतं की तुम्हाला ते व्यापकता मांडता यायला पाहिजे. ठीक आहे. आता हा समन्वयवादी दृष्टिकोन कसा आहे 1857चा, हे आपण समजून घेऊया. ठेणगी पडली, शिपायांचं बंड सुरू झालं आणि तिथून काय झालं, लोण ते त्याचं जे लोण जे आहे ते सगळीकडे पसरलं गेलं. 1857च्या उठावाची व्याप्ती पसरत गेली, संस्थानिक आणि लोकांच्या मध्ये पसरला आणि त्यांनी जागोजागी उठाव करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचं जे नंतर जे आहे ते सामान्य लोकांपर्यंत पसरलेलं आहे. त्याचा परिणाम सामान्य लोकांचा सुद्धा याच्यामध्ये शेतकरी, त्या जमीनदार यांचा याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. ते केवळ सैनिकांचे बंड नव्हते, तर भारतीय समाजाच्या विविध स्तरांचा एकत्रितपणे असंतोष, आपण मगाशी बघितले की असंतोष ब्रिटिश साम्राज्याविरोधात होता, की कारण ब्रिटिशांनी कसे कारागीर बसवले, शेतीविषयक त्यांचे कसे धोरण, सगळ्यात महत्त्वाचं धार्मिक ह्याच्यामध्ये आक्रमण आहे, ब्रिटिशांच्या पॉलिसीज आमच्या धर्मावर आक्रमण आहे असं वाटायला लागलं. त्यामुळे सामान्य जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये वाढलेला आहे आणि म्हणून ते फक्त सैनिकांचं बंड नाही आहे. ठीक आहे. हा धार्मिक मुद्दा तुम्ही मांडायचा आहे नक्की, कारण असंतोष आहे लोकांच्या मध्ये आणि ते व्यक्त होणार आहेत आणि हे 1857च्या उठावाच्या माध्यमातून ते व्यक्त झालेले आहेत. ठीक आहे. आंदोलनाच्या फलितांनी काय, ह्याच्यावर आपण आणखी एक क्वेश्चन घेऊन त्याच्यावर चर्चा करू, म्हणजे हा टॉपिक आपला चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. तर लेक्चर आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि क्वेश्चन लिहायचा आहे. आम्ही दिला आणि तुम्ही त्याच्यानंतर हे फक्त लेक्चर बघितलं त्याच्यातून आउटपुट येणार नाही. हे जे मी मुद्दे सांगितले याच्या आधारावर तुम्ही परत एकदा रिवाईज करा हा टॉपिक आणि तुम्ही क्वेश्चन लिहा आणि नक्की पाठवा. मी परत एकदा मेन्शन करतो माझा नंबर आणि मेल आय डी, त्याच्यावर तुम्ही पाठवा जरूर. मी नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये फीडबॅक देईन. ह्या नंबरवर पाठवा किंवा livecoach0118@gmail.com ह्या मेलवर तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये पाठवा. त्याचं इव्हॅल्युएशन आणि त्याचं जे काय फीडबॅक आहे ते आम्ही तुम्हाला नक्की देऊ. तर ही सिरीज अशी चालू राहील. याच्या पद्धतीने आपल्या मेन्सचा प्रीचा जो काही डेटा लागेल तो आपला खूप चांगल्या पद्धतीने तयार राहील आणि याच्यातून तुमचा सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कळेल आणि मेन्सची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होईल. धन्यवाद. तुर्ता तिथं थांबूया. लेक्चर इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशा सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.